गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज आहे गुरुवार आणि मला वाटतं प्रियंका आजच्या दिवसच ऑफिसला जाणार आहे. उद्या वर्क फ्रॉम होम, परत आला शनिवार रविवारी आमची अॅनिव्हर्सरी. किती वर्ष झाले ग प्रियंका लग्नाला? गेस करा तुम्ही, कॉमेंट करा मित्रांनो, किती वर्ष झाले असतील आमच्या लग्नाला. संडेला अॅनिव्हर्सरी 17 मे. एक हिंट देतो मी, कोविडमध्ये झाली. कोविडमध्ये आम्ही लग्न केलेले. एवढी रिस्क घेतली आहे. कसं लग्न झालं, काय झालं. बाय. खराडी बायपास इथं प्रियंकाला सोडले. आता मी जातो ऑफिसला. तुमच्या घरी तुम्ही एवढं लेट उठता का रे? हां, खरं सांग. मग काय झालं? 10:15 वाजले बघ. विवान अजून झोपलाय. बघा, मी आंघोळ केली एकट्याने, विवान आता उठलाय आणि दोघं पण पारुश आहेत. ब्रश केलाय फक्त, आंघोळ नाही केली. आता उठले. किती वाजता उठला होता? 7 वाजता. आणि आता तर 10:15 वाजले पार. 7 वाजता उठलो, पण ते झोप गाडी पळत होतं. आता उठलो. असं आहे का? तुमच्या घरी करता का असं? ना, सुट्टी असल्यावर. सुट्टी असल्यावर करता का? पण बघा, आता उठलाय आणि लगेच बॉल खेळायला लागला. काय आणले? हा, जिजूच झोपलो होतो म्हणा. हे बघा, काय आपल्याला खायला? डोसा, चटणी, अंड खातो तू? अंडा घे. त्याला एक प्लेट दे का छोटी आई. त्याचं काय नसतं, ब्रश नाही करत, काय नाही. खा. ब्रश करतो बरं का. काय पाहिजे? काय पाहिजे? डोसा पाहिजे. त्याला एक प्लेट दे काय. डोसा घे. अंड पण खा. बघा, मी किती भारी चटणी बनवतो. तुम्ही बनवता का अशी पांढऱ्या कलरची? तुम्ही कोणती वेगळी बनवता? कढीपत्ता टाकून. कढीपत्ता टाकून, लाल मिरची टाकून. काय म्हणतो? बाय. कुठे चालला? पप्पा सांग कुठे चालला? बाय विवान. हमारी एक भी औलाद संभा जैसी होती तो डालते हम पूरे सल्तनत का बोझ भरोसे से उसके कंधे पर और गुजारते बुढ़ापे की ये जिंदगी पैगंबर की खिदमत में. हे वाक्य होतं मित्रांनो औरंगजेबाचं, जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांना क्रूरपणे त्यांची हत्या करण्यात आली. तर छावा चित्रपट ज्यांनी बघितलाय ना, तर त्यामुळे इतिहास तर समजलायच, पण ज्या लोकांनी छावा कादंबरी पण वाचली, ती थोडी ऐतिहासिक भाषेत आहे. तर त्यावरून आपल्याला दिसून येईल की बाबा त्या मूवीमध्ये जे जे सीन दाखवलेत ते ॲक्च्युअलमध्ये झालेले आहेत. की ते सिंहासोबत फाईट असो किंवा शेवटी त्यांना कसं मरण आलं, हे सगळं जे दाखवलं ना ते खरं आहे. आणि मला वाटत नाही की कोणता राजा असेल असा की त्याने त्याची शत्रूने सुद्धा वाहवा केली मृत्यूनंतर. तर मरावं कसं हे राजांकडून आपण शिकलं पाहिजे आणि जगावं कसं हे शिवाजी महाराजांकडून. हे आज का सांगतो मी, कारण आज आहे 14 मे, छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आहे. तर छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा.
येऊन बघा बॅग घेऊन चाललाय. कुठे चालला? कुठे चालला? स्कूलला चालला का कामाला चालला? बॅग बघा किती मोठी आहे. थँक्यू. 6 in 1 पिझ्झा ऑर्डर केलाय. 6 फ्लेवर आहेत. बघू आपण आता ओपन करून कसा दिसतो. येस, ओपन द 6 in 1 पिझ्झा. विवानला किती खुशी झाली. काय काय विमान काय ते काय स्वप्नात? मला वाटते पेपी पनीर आहे, मार्गारिटा, कॉर्न पिझ्झा, फार्म हाऊस आणि अजून एक कोणता तरी मशरूम. केचप आहे का रे आपल्याकडं? आण ना मग. केचप म्हणजे टोमॅटो सॉस. हे टोमॅटो सॉस आण ना. वाट्या नाही तर साईडला टाकायचं. नाही इथं पण टाकू शकतो. पहिलं खाणार रे. आता मी पहिलं खाणार आहे. मेरे को एक निकल मी हात का नाही धुतला त्याचा? पालक पुरी आणि छोले मित्रांनो आज. मस्त. व्हेरी गुड. वॉकिंग करून आलो आम्ही आणि इथं बघा 11 वाजलेत घड्याळात. आज छत्रपती संभाजी महाराजांची जयंती होती. चंदननगरला मोठा कार्यक्रम होता. मला जायचं होतं पण काही वेळच नाही मिळाला. काय रे चंदननगर. प्रियंका इथं झोपली आहे. प्रियंका आज काय झालं ऑफिसमध्ये? टेक्निकल एनिथिंग यू वुड लाईक टू शेअर विथ अवर सबस्क्रायबर्स? टेक्निकल तर काय नाही. UATची टेस्टिंग केली मी. UAT टेस्टिंग इज कॉमन फॉर टेस्टर्स. नो वी डोंट डू. मग तुम्ही कुठे करता? इन QA युजर्स डू इन UAT. अच्छा, QA आणि UAT तुमची वेगळी आहे का? आमचं QA आणि UAT सेम आहे. म्हणजे QA मध्ये नाही करता आम्ही, डायरेक्ट UAT मध्ये करतो. आणि आमचे टेस्टर पण UAT मध्येच करतात. आणि तिथून जर साइन ऑफ मिळालं तर प्रॉडमध्ये जातं आमचं. आमचं पहिलं आम्ही QA करतो, मग ते एंड युजर म्हणजे जे BAs आणि ते आहे ते UAT मध्ये टेस्टिंग करतात. ते UAT टेस्टिंग झाल्यानंतर क्लायंटकडे जातं. ओके. आणि AIचं काय चाललंय? AIचं तर आता काहीच नाही. साइन ऑफचं हे चालू आहे. तर आम्हाला लय फोर्स करायला लागलेत बाबा. चांगलं आहे शिकणे. ॲटलिस्ट AI यूज करा. डेव्हलप करायची ते लांबच गोष्ट आहे. यूजच करता येईना आपल्या लोकांना. म्हणजे आम्हाला तरी येत नाही. ॲटलिस्ट काही लोक झाले असतील एक्सपर्ट प्रो. पण ह्या वर्षात सिम्पल आहे पण. हां सिम्पल आहे. प्रॉम्प्ट द्यायचे, करायचं, करून घ्यायचं. आणि ह्या वर्षात तरी इयर एंडपर्यंत शिकेल AI कसा यूज करायचा. आय होप सो. म्हणजे ह्या वर्षात तरी 2026मध्ये तरी तेवढं तरी टार्गेट ठेवलं पाहिजे की काहीतरी एक AIचा प्रोजेक्ट बनवायचा. म्हणजे ॲटलिस्ट यूज तरी करायचा. AI यूज करून काहीतरी एक यूज केस सॉल्व करायची. चला मित्रांनो, तुम्ही पण टेक्निकल असाल तर AIचा जास्तीत जास्त यूज करा. आणि जे लोक नॉन टेक्निकल आहेत, आपले व्लॉग्स असतात डेलीचे, त्याला थंबनेल बघत असाल तुम्ही आजकाल एकदम कॅची येतं आहे. 2 मिनटाचं काम आहे फक्त. कमेंट करा जर तुम्हाला पाहिजे असेल कसं बनवायचं काय, त्याचं मी शिकवतो तुम्हाला. खाली कमेंट करा. बघा तुम्ही कमेंटच करत नाही. काय नाही. कमेंट करा, शिका AI, एक दुसऱ्याला माहिती द्या. म्हणजे मला पण कळेल की बाबा माझं काय चुकतं आहे का नाही का काय. तर असं आहे. AIचं वारं आहे सध्या. शिकलं पाहिजे AI सगळ्यांनी. काय बोलायचं आहे अजून? एनिथिंग यू वुड लाईक टू ॲड? एनिथिंग वुड लाईक टू समराईज? नथिंग. उद्या वर्क फ्रॉम होम.
झोपायची आता मला खूप. माझी झोप होत नाही. चालेल प्रियांका, ट्रॅव्हलिंग करू करू दमली बाबा. भेटूया गाईज उद्याच्या ब्लॉगमध्ये. सबस्क्राईब करून टाका. इथं बघा थंब असेल, थंबवर क्लिक करा आणि कॉमेंट करा. खाली काही कॉमेंट करा. हाय, वेलकम, गुड मॉर्निंग, गुड नाईट, काही करा तुम्हाला वाटेल ते. मी रिप्लाय देईल. चलो बाय बाय, गुड नाईट.